काय चालू आहे? सर एक विचारायचं होतं, GDP आणि मंदीमध्ये काय संबंध आहे? GDP कसं असते बघ, देशाचं उत्पन्न हे GDP मोजलं जातं, बरोबर. GDP कधी हाय होतो ज्यावेळेस देशामध्ये खूप उत्पादन वाढतं. ज्यावेळेस खूप उत्पादन वाढतं खूप, म्हणजे उत्पादनाला जास्त आपल्याकडे तेजी असते. ओके, त्यावेळेस समजून चालायचं की बाबा मार्केटमध्ये तेजी आहे, म्हणजे उत्पादन खूप जास्त वाढलं की तेजी आहे. तर मंदीत कसं असतं, जर आपण कंटिन्यू खाली आपलं उत्पादन घटत चाललेलं आहे आणि ते कॉन्स्टंट घटत चाललेलं आहे, तर समजून चालायचं की त्यावेळेस काय मंदी आहे. म्हणजे मंदी ही अशी सांगून येत नाही, पण ते आपल्याला लक्षण दाखवते की मी येते बरं. पण मंदी आल्यानंतर ती किती काळ टिकेल आणि किती काळात त्यामधून आपण वरती येऊ हे आपण नक्की सांगू नाही शकत. म्हणजे मंदी आली की GDP आपला डाऊन होतो आणि जसं तेजी येते त्यावेळेस आपला GDP वर येतो. तर हाच बेसिक संबंध आहे.